टिंगाळू नका ठेवू. पंच कृपया विनंती आहे, मॅच सुरू करायचे लवकरात लवकर. बारावा खेळाडू दोन्ही संघांनी पाठवायचा आहे. कृपया विनंती आहे, माईकची संपर्क साधायचा. 12वा खेळाडू दोन्ही टीमचा, क्षेत्ररक्षण और फलंदाज या दोन्ही टीम कडून. समाधान या टीमने, समाधान 11 या टीमने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण निर्णय घेतला. तसंच प्रथम गोलंदाज लाड पहिलं षटक घेऊन आपल्या टीमसाठी वैयक्तिक पहिलं षटक. पहिला चेंडू सामना करेल मुनाफ. एक दंत बॉयज. कृपया ही रोमर्सची कशी मॅच होणार आहे, कृपया टाळ्या वाजवायच्या. मॅच पहिली सुरुवात होत आहे. पहिला चेंडू घेऊन येतो लाड. आणि एक बॅकफुटला लेग स्पिनला मारा प्रयत्न, पण बॉल थोडा कळला नाही. टाय पॅडला लागून चोरटी जाण्याचा प्रयत्न, पण रन काही झाले नाही. पहिला चेंडू डॉट चेंडू. कृपया दुसरा चेंडू. एक अवांतर धावा. 2 चेंडू डॉट केला, त्याचा एक अवांतर देऊन एक चेंडू एक धावा. मॅच अशी रंगतदार होणार आहे. आणि आताशी पहिला चेंडू झालेला आहे. लाड मुनाफ सामना करेल. थोडासा कव्हर. आणि एक फसवा बॉल. एक अवांतर धाव, पण महत्वाची विकेट. एकदंत 11 हुकुमचा एक्का. मुनाफ पहिला एक अवांतर, एक स्टंप आउट. उत्कृष्ट स्टंपिंग यष्टीरक्षकाकडून. लाड कमबॅक करताना आपल्या टीमसाठी. क्षितिज 2000 चषक 2025. गिरी एकदंत बॉयजचा उत्कृष्ट असा फलंदाज गिरी. 1 डाऊन. सामना करेल लाडचा. कृपया डिस्कशन थोडं कमी करायचं, वेळ कमी आहे. विनंती आहे की लवकर लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. वेळ वाया घालवायचा नाही आहे. रात्रभर सामने होतील. प्लीज लवकर लवकर मॅच सुरू करायची आहे. सामना केलेला गिरी लाड यायचा. लाड याने एक अवांतर धाव दिली, पण एक हुकमोचा एक आउट केला, तो म्हणजे मुनाफ. एक दंत बॉय थोडं बॅकफूट वरती आहे. बघूया गिरी आपल्या टीमसाठी काय करतोय. लाड आणि पुन्हा एक अवांतर धाव. पंचमेंढीचा इशारा अवांतर धावेचा. वाईट चेंडू. एक चेंडू 3 धावा. तिन्ही अवांतर धावा. पुन्हा एक बॅकपंच शॉट गिरी यांचा आणि चोरटी धाव. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण समाधान 11 कडून. 2 चेंडू 4 धावा. 3 धावा अवांतर. एक पहिली धाव आपल्या टीमसाठी गिरीच्या बॅटीतून. गिरीश क्षितिज चषक 2025 सर्व मान्यवर खेळाडूंचे हार्दिक स्वागत. थोडासा कव्हर घेताना लल्ला आणि एक स्ट्रेट ड्राईव्ह चौकार. कम ऑन. लल्लाने असा स्ट्रेट ड्राईव्ह मारला, जशी सचिन तेंडुलकरची आठवण यावी असा करकरीचा स्ट्रेट ड्राईव्ह लल्लाच्या बॅटेतून. थोडंसं विकेट नंतर चौका आल्यावर थोडंसं आत्मविश्वास वाढतो टीमचा, तसंच खेळाडूंचा सुद्धा. 3 चेंडू 8 धावा. आणि कट शॉट, स्क्वेअर कट शॉट आणि एक चोरटी धाव. 4 चेंडू 9 धावा. भव्य दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा, क्रिकेट चषक
तसेच भव्य दिवस पारितोषिक, प्रथम पारितोषिक 40,000, द्वितीय 30,000 व तृतीय 15,000. भरघोस रक्कमाचा इथे वर्षाव सुरू आहे क्षितिज चषक यांच्याकडून. खरंच योग्य असं आणि पुरेपूर असं मार्गदर्शन केलं आणि एक चोरटी धाव. रनआउटचा चान्स. 5 चेंडू 10 धावा. पंच मेंडिस तसेच पंच मितेश. भरघोस रक्कमांचा इथे 40, 30, 15 असे उत्कृष्ट असे रोख रक्कम ठेवलेली आहे. असं खूप मोठं असं चषक आहे दहिसर मधलं, कारण की आपण या दहिसर नगरीत खूप कमी असे चषक होतात. त्यातलं एक क्षितिज चषक. खरंच योग्य असं आणि योग्य नियोजन, योग्य मेहनत. आज ती ऑनलाईन असो कसे असो, पण आज उत्कृष्ट असं चषक आहे आपल्या दहिसर नगरीतलं. आपल्या छोटे मोठे विराट, रोहित असे इथूनच खेळाडू निघतील असं एक चषक आहे आणि खरंच खूप काबिले तारीफ असं चषक. धन्यवाद. लाड शेवटचा चेंडू. लल्ला पुन्हा एक ड्राईव्ह शॉट, कव्हर स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न, पण थोडा एज लागून लेग साइड लेग. एक धाव. एक षटक समाप्त. 11 धावा. लल्ला आपल्या बॅटिंगने नाव लल्ला तसं हल्ला हल्ला करतोय काय बघूया. दुसरं षटक घेऊन येतोय. क्षितिज चषक विराट 11 आयोजित आहे. चषक असेल एक, पण विराटचे आज खूप मेहनत आहे. गेले 2 आठवड्यापासून केलेली मेहनत आहे. फक्त 3 दिवसासाठी केलेली मेहनत. खूप उत्कृष्ट असं आयोजन नियोजन विराट 11. धन्यवाद विराट 11. अशा तुम्ही मॅचेस भरवत जावा, चषक ठेवत जावा, लोक येतील, आनंद घेतील. हे आपलं दहिसरचं खरंच मानाची असं चषक आहे. क्रिकेट जर जगवायचं असेल तर कोणाला तिथे टुर्नामेंट भरवायला लागतील, तशी एक टुर्नामेंट ठरवेल. दुसरं षटक. बॉलर्स नेम प्लीज. 12वे खेळाडू पाठवायचा. आम्ही तुमचे 5 रन मायनस करू. विनंती आहे 12वा खेळाडू पाठवायचा आहे, आता आम्ही 5 रन मायनस करू. दोन्ही संघांना विनंती आहे. उत्कर्ष गोलंदाज. उत्कर्ष सॉरी माफी असावी. उत्कर्ष. बॉलर्स नेम उत्कर्ष. लल्ला त्याने मागच्या ओव्हरला एक चौका म्हणून करकरीत मॅच मध्ये आपण आलेलो होतो. असं 6 चेंडू 11 धावा. थोडीशी एक आगळी वेगळी ऍक्शन आणि एक अवांतर धाव. पंचांच्या एक वाईट आणि खरंच असे एक अवांतर धावाचा वर्षाव. 1 चेंडू. एक अवांतर धाव पण गुगली बॉल. विकेट महत्वाची. लल्ला ज्याने स्ट्रेक ड्राईव्ह म्हणून एक चौकार मारला होता, त्या लल्लाचा विकेट. उत्कृष्ट गोलंदाजी उत्कर्ष याच्याकडून. थोडा बॉल कळला नाही, फ्लॅटेड बॉल टाकून बाहेर काढला आणि एक आउट. यष्टीरक्षकाकडून उत्कृष्ट यष्टीरक्षक. ठीक आहे. वाघदेवी या चषकामागे असं नाही, विराट 11 मध्ये असं नाही की सगळे वय, खूप लहान मुलांची पण मेहनत आहे या पाठीमागे. अनिकेत फलंदाज. 3 चौकार 500 रुपयाचं रोख बक्षीस ब्रिजेश यांच्याकडून. अनिकेत त्याचा एक मित्रासाठी आपला मित्र काही करू शकतो हे बघा इकडे. 3 चौकार 500 रुपयाचं रोख बक्षीस ब्रिजेश यांच्याकडून. असं मित्राला सपोर्ट करायचा असतो. गिरीसाठी पण तेच आहे. 3 चौकार 500 रुपये रोख रक्कम ब्रिजेश यांच्याकडून. आणि एक टॅप शॉट स्वीप मारण्याचा प्रयत्न. रनआउटचा चान्स पण नाही आणि एक सिंगल धाव. आता गिरीला पण हीच ऑफर. 3 चौकार 500 रुपये रोख रक्कम ब्रिजेश यांच्याकडून. उत्कृष्ट बॉलिंग. कर्णधार कोण आला असेल त्याने क्रीडा मंचाशी संपर्क साधायचा आहे. वाघदेवी संघाचा कोण प्रतिनिधी. पंचांजलीने अवंतर धाव. वाईट चेंडू. गिरीन थोडा बॅकफूट लाईन मारायचा प्रयत्न केला पण बॉल थोडा फ्लॅटेड, तरी पण बाहेर गेला. एक चेंडू 15 धावा. ऍक्च्युली एक विकेट गेली पण 4 अवांतर धावा. 3 धावा सॉरी माफी असावी.
वेल शॉट, करकरीत चौकार लेग साइडला. गिरी यांचा पहिला चौकार. ब्रिजेश वाट बघतोय, 2 मारावे आणि 500 रुपये रोख रक्कम घेऊन जावी. लगातार 3 चौके मारायचे. गिरी थोडासा लूज बॉल टाकला उत्कर्षाकडून आणि लगेच त्याला चौकार. चुकीला माफी नाही. थोडस 2 चेंडू 19 धावा. राणांचा डोंगर हळूहळू उभा राहतोय. फक्त दोन बाद 19 धावा. गिरी एक अनुभवी खेळाडू आपल्या टीमसाठी, एकदंत 11 साठी. उत्कृष्ट फलंदाज गिरी. एक चौकार मारलाय. ब्रिजेश यांची इच्छा आहे की त्यांनी 2 वाजून 2 मारावे आणि रोख रक्कम 500 रुपये घेऊन जावे. बघूया गिरी. आणि चौकार, बॅकफूट पंच आणि चौकार. गिरी, मी म्हंटल अनुभवी खेळाडू गिरी. आणि हा तो तिसरा चेंडू आहे हॅट्रिक. 500 रुपये रोख रक्कम ब्रिजेश यांच्याकडून, ब्रिजेश यादव यांच्याकडून. आता एकच तो चौकार आलाय, 500 रुपयाचा चौकार. बघा प्रेक्षकांना विनंती आहे, बघा कसं आपल्या दहिसर मध्ये क्रिकेट सुरू आहे. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. हा चौकारचा चेंडू असू शकतो. एक अवांतर धाव. 500 रुपये रोख रक्कम. पण थोडा बॉलर थोडा बॅकफुटला आहे, कारण की त्याला कळत नाही की आपण चौका द्यायचा आहे की आता काय करायचं आहे. उत्कर्ष आणि पुन्हा एक वाईट. आणि आपले पंच मितेश जोशी यांचे वडील आले. त्यांचं हार्दिक स्वागत मितेश जोशी यांचे. खरंच काका धन्यवाद, तुम्ही आल्याबद्दल, वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद. रात्रीची वेळ आहे तरी पण तुम्ही 10 नंतर आलात, धन्यवाद खरंच. आणि हा तिसरा चेंडू आहे जो हॅट्रिकचा आहे. 500 रुपये रोख रक्कमचा. उत्कर्ष थोडं त्याला कळलं की ऑफ साईडला खेळतोय म्हणून 4 खेळाडूंनी एक एक्स्ट्रा फिल्डर चेंज करून क्षेत्ररक्षण बदली करून चौकारसाठी अडवण्याचा प्रयत्न. गिरी आणि पुन्हा एक. आणि एक अपीलचा प्रयत्न आहे. पंच निर्णय घेत आहेत. वाईट चेंडू. अपील. कधी कधी यष्टीरक्षक आपलं वाईट अपील करतो, कारण की त्याला एक वाईट चेंडू वाचवायचा असतो. तो छोटासा एक प्रयत्न होता. 3 चेंडू 24 धावा. यष्टीरक्षकाला वाटलं अपील केली तर आपला एक वाईट चेंडू तरी वाचेल, पण असं काही झालं नाही. पंचांचा निर्णय माफी असावी. थोडं 26 धावा. एकदंत 11 प्लीज जरा माफी असावी. जरा सुरुवात होते आताच कॉमेंट्रीला. आणि आउट. खरंच कमबॅक उत्कर्षाचा. हा ड्राईव्हचा शॉट पुढे बॅकफुटला चौकाचा प्रयत्न. विकेट पण गेली आणि 500 रुपये पण गेले. ब्रिजेश स्वतः नाराज आहेत कारण त्याने मारायची इच्छा होती. ठीक आहे, धन्यवाद. न्यू बॅट्समन. एकदंत बॉईज यांचा स्कोर 26. 4 चेंडू 26 धावा. खूप रनांचा डोंगर. 26 धावा 4 चेंडू. खरंच हळूहळू जसा पाऊस संपलाय पण इथे रनांचा पाऊस काही कमी होत नाहीये. आणि खरंच उन्हाळा सुरू आहे पण इथे पावसाळ्यासारखं वाटतंय कारण की खूप रनांचा पाऊस पडतोय. रवी. नवीन फलंदाज गिरी नंतर 2 बॉल 2 चौकार मारलेला गिरी आउट झाल्यानंतर नवीन बॅट्समन रवी. शेती चषक 2025. कृपया मॅच सुरू ठेवायचे लवकर. पंच मेंढीस विनंती आहे, लवकर मॅच सुरू करायची आहे.
आणि पाचवा चेंडू उत्कर्ष कमबॅक करताना गिरी यांचं मोठी विकेट घेऊन रवी सामना करतोय. पाहूया पाचवा चेंडू आणि स्पॅनल स्वीप चौकार करकरीत. थँक्यू डीजे. 5 चेंडू 30 धावा. एक स्वीप मारण्याचा प्रयत्न, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न आणि एकच धाव. आज आपण बघतोय एवढं मोठं चषक सुरू आहे आणि पण थोडंसं डीजे आपला डीजे विनायक सॉरी उत्कृष्ट डीजे. आणि खरंच कोणाला कॉन्टॅक्ट करत असेल तर डीजे विनायकशी कॉन्टॅक्ट करायचं आहे. उत्कृष्ट बघताय तुम्ही आज कसं प्रत्येक एक सेकंद वाया घालून चौकार लगेच डीजे सुरू होतोय. उत्कृष्ट असं डीजे विनायक. बॉलर्स नेम रोहन. 2 षटक समाप्त. 31 धावा. हा स्कोर जरा खूप मोठा होण्याची शक्यता आहे कारण की ॲव्हरेज पिचचं बघितलं तर 30-35चं ॲव्हरेज आहे 4 ओव्हरमध्ये. पण उत्कृष्ट अशी बॅटिंग एकदंत 11ची. ओहो लावली शॉट त्यावेळी तितकीच उत्कृष्ट फिल्डिंग डीसी करून रवी यांनी मस्त एक शॉट मारला लेग साईडला. पण एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण डीसी यांचं. रोहन अनिकेत सामना अनिकेतसाठी तेच बक्षीस आहे. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्नाने एकच धाव. 2 चेंडू 2 धावा. रोहन थोडंसं कमबॅक करताना कारण की मागच्या 2 ओव्हरमध्ये खूप रनांचा पाऊस पडलाय तर रोहन थोडासा प्रयत्न करतो की रना कमी यावेत आणि आपल्या टीमला थोडंसं पुढे आणावं. बघूया रवी. एक अवंतर धाव. थोडासा वाचला पण उत्कृष्ट गोलंदाजी. रोहन पुन्हा कमबॅक करेल. रवी ओ बॅक पंच मारण्याचा प्रयत्न रवीचा आणि एक आउट. हवेत मारला की हवेतून उडाला. कम ऑन डीजे. एकदंत 11चा बॅट्समन रिओ. हा उत्कृष्ट गोलंदाज तसा उत्कृष्ट फलंदाज ऑलराऊंडर एकदंत 11चा. हार्दिक पांड्या बॅटिंग करणारा किंवा त्याच नंबरला येणारा रिओ. ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा एकदंत 11साठी रिओ. सूरज उर्फ रिओ. रोहन आपल्या टीमसाठी कमबॅक करताना एक उत्कृष्ट विकेट घेऊन रवी यांची सामना करतो रिओ. मी म्हटल्याप्रमाणे हार्दिक पांड्या करकरीत चौकार. थोडाही वेळ वाया न घालवता. कम ऑन. 4 चेंडू 38 धावा 38 धावा. थोडासा बॅक पंच मारण्याचा प्रयत्न पण एक पुन्हा एक कमबॅक. बॉलर्स ज्या प्रकारे चौकार होतो तसा गोलंदाज सुद्धा कमबॅक करू शकतो. तसं कमबॅक केले डॉट चेंडूने. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकाचा. 1 चेक. ओ आणि थ्रो जरा बरोबर नाही आला त्यामुळे एक धावचीत झाला असता. अनिकेत तो पण उत्कृष्ट फलंदाज परंतु एकच धाव. 3 षटक समाप्त 39 धावा. मी म्हटल्याप्रमाणे हा हाय स्कोर मॅच होणार आहे आणि 39 धावांचा. 4थं षटक संपल्यानंतर पुढील मॅचचा किंवा टीमचा संघांचा टॉस होणार आहे. वाघदेवी विरुद्ध मोर्या बॉईज या दोन्ही कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा ही षटक संपल्यानंतर. याचं नाव
एक अवांतर धाव. सुरुवात वाईट चेंडूने. ए बॉलरचं नाव काय भावा? एक चौका लॉलीपॉप शॉट चौकार. मनीष ऑफ स्पिन करण्याचा प्रयत्न. रिओ ऑलराऊंडर परफॉर्मन्स देताना. 44 डबल 4. मनीष एकदम हलका फुलका बॉल. बॉलर्सने मनीष होता आणि मनीषला खरंच एक करकरीत चौकार मारलाय सूरज याने. ओ आणि पुन्हा कमबॅक मनीषाचं. अनिकेत धावचेत रनआउट. दोन्ही टीमला विनंती आहे टॉस यासाठी यायचंय. वाघदेवी बॉईज विरुद्ध मोर्या बॉईज यांच्या दोन्ही कर्णधारांनी माईकशी संपर्क साधायचा. योगेश रोंदळ यांच्याशी संपर्क साधायचा आहे. मनीष रिओ सूरज थोडस फिल्डिंग चेंज करताना मनीष यांना कळलं की ऑफ साईडला खेळतात त्यामुळे एक अतिरिक्त खेळाडू त्यांनी लेग साईड ऑफ साईडला घेतला. लाड बघूया. उत्कृष्ट फलंदाजी तसंच उत्कृष्ट. अरे कोणी बॅकअपला नाही आणि चौकार. गटल क्षेत्ररक्षण समाधान बॉईज यांचा. चौका दातो सगळे बघतायत. 48 रनांचा पाऊस पडतोय उन्हाळा सुरू असताना दहिसर मध्ये. खरंच बघा कशी टुर्नामेंट होते, कसं आयोजन असतं विराट 11चं क्षितिज चषकसाठी. किती मेहनत असते बघा. आणि एक सुसाईड आत्महत्या शॉट आणि आउट. सूरज चमकला तसाच मावळला सुद्धा आणि आउट सूरज. चार चेंडू 48. शेवटचे 2 चेंडू पहिल्या इनिंगचे समाधान 11 कडून मनीष घेऊन येतोय आणि प्रकाश माझा मित्र पक्या. बघूया 2 चेंडू. एक दंत 11चा हिटर. तो शेवटच्या चेंडूला मॅच फिरवणारा असा बॅट्समन पक्या. बघूया 2 चेंडू काय करतोय. खरखरी बॅटिंग 360 मध्ये खेळणारा पक्या. दोन चेंडू 2 चौकार आणि थोडस मिसअंडरस्टँडिंग आणि संतोष कडून 2 चेंडू 2 चौकार. 500 रुपये पाक्यासाठी बक्षीस रोख रक्कम. ओ मी म्हंटल 360 मारणारा आउट. एक सुसाईड शॉट आणि आत्महत्याने आउट. कम ऑन. शेवटचा चेंडू आहे. विनंती आहे दोन्ही कर्णधारांना पुढच्या मॅचच्या मोर्या बॉईज आणि वाघदेवी बॉईज दोन्ही लवकर लवकर यायचंय. टॉस उडून घ्यायचा आहे. वाघदेवीचा वाघदेवीचा कर्णधार अमोल आलेला आहे. तसे मोर्या बॉईजचा कर्णधार कुठे आहेत? रणजित आणि 6 ऑफर आहे रणजित साठी. एक 6 500 रुपये. रणजित उर्फ भैया. बघूया. आणि अति काही संकटात नाही आणि एक आउट. 2 चेंडू 2 डॉट. खरंच कमबॅक केले मनीषाने. उत्कृष्ट अशी गोलंदाजी मनीषांच्याकडून. 50 रनांचं विन. मोठं असं आव्हान समाधान 11 साठी. आणि थोडस टॉच होतोय पुढील मॅचचा मोर्या बॉय विरुद्ध वाघदेवी बॉईज. आणि टॉच होतोय पुढील मॅचचा कारण की वेळेचा अभाव असतो. वेळ वाया नसतो घालवायचा. चिनू आणि अमोल टॉस साठी. मॅच रेफरी योगेश रोंदळ टॉस उडून घेत आहेत. आणि
समीर जोशी आपले ज्येष्ठ नागरिक, तसे टॉस उडवलाय. मॅच रेफरी योगेश रोंदळ. वाघदेवी संघाने टॉस जिंकलेला आहे. काय निर्णय तुमचा? आम्ही फिल्डिंग चूज करतोय. स्पर्धेबद्दल 2 शब्द बोलायचं आहे अमोल. नंतर बोलतो जिंकल्यानंतर. ठीक आहे. आणि धन्यवाद. टॉस झालाय. पुढील सामना ही मोठा रंगतदार होणार आहे. वाघदेवी बॉयज विरुद्ध मोर्या बॉयज, आणि त्यांनी क्षेत्ररक्षण निर्णय घेतलाय वाघदेवी बॉयज याने. त्यामुळे प्रेक्षकांना विनंती, कोणी कुठे जायचं नाही. प्रत्येक सामना रंगतदार रोमांचक असा रोमहर्षक सामने होणार आहेत. कारण की ह्या पाठीमागे घेतलेली मेहनत क्षितिज चषकसाठी विराट इलेव्हनने. धन्यवाद. आणि सत्कार करताना मनोज आपल्या काका, आवडत्या काकांचा, जोशी काकांचा सत्कार करताना क्षितिज चषक 2025 मध्ये 50 रनांचं असं 50 हाफ सेंचुरी असं मोठं अवाढव्य स्कोअर आहे. बघूया समाधान 11. जर आपण क्रिकेट खेळता, क्रिकेटमध्ये नेव्हर गिव्ह अप. आपण मागे हरायचं नाही, मागे पाठी हटायचं नाहीये. आपण 50 रन सुद्धा जिंकू शकतो, चेस करू शकतो. बघूया आता पुढील सामना आणि हा पुढील इनिंग कशी पार पडते. प्रेक्षकांना आनंद येतोय का? आणि सुपर स्पोर्ट्स यूट्यूबवर जर सर्च करा सुपर स्पोर्ट्स, तर तुम्हाला लाईव्ह मॅच बघा भेटेल क्षितिज चषक यांची. खरंच यूट्यूब लाईव्ह सुद्धा आहे. बघा कसं आगळं नियोजन आहे क्षितिज चषक मध्ये विराट इलेव्हन यांच्याकडून. तर तुम्ही बिझी असाल, तुम्हाला वेळ नसेल इकडे ग्राउंडवर येणं, तर तुम्ही ऑनलाईन मोबाईलमध्ये बघू शकता. इसका असं उत्कृष्ट असं नियोजन क्षितिज चषक मध्ये केलंय विराट इलेव्हन यांनी. खरंच धन्यवाद. दहिसर नगरी असं आगळं काय होत आहे, तर सर्वांनी आपला सपोर्ट दाखवायचा आहे. यूट्यूबला बघा, इथे येऊन समोरून बघा, प्रात्यक्षिक बघा. खरंच मॅचचा आनंद घ्या. जर तुम्ही सगळे असे एकत्र आले तर दहिसरचं क्रिकेट जगेल, उरेल. नाहीतर हळूहळू संपत आलेलं क्रिकेट खरंच संपून जाईल. तर विनंती आहे, स्पर्धेत भाग घ्या, स्पर्धा मोठी करा आणि आनंद घ्या. क्षितिज चषक 2025 आयोजित विराट इलेव्हन. भव्य नावाप्रमाणे विराट, असेच असं विराट. आम्ही म्हटल्याप्रमाणे रिओ, हार्दिक पांड्या परफॉर्मन्स देणारा रिओ आता गोलंदाजीला येतोय प्रथम चेंडू घेऊन. गिरी फिल्डिंग सेट करताना लाड, नॉन स्ट्रायकर. कृपया 12वा खेळाडू पाठवायचा. मी मुद्दाम किती वेळ सांगायचं, कृपया विनंती आहे. समाधानचा 12वा खेळाडू. बॅट्समन नेम, नॉन स्ट्राईकला बॅट्समनचं नाव सांगायचं आहे प्लीज. आपण छोटी मोठी टुर्नामेंट नाही खेळत आहे. विनंती आहे मला 12व्या खेळाडूला की आपण युट्यूब लाईव्ह, आपण दहिसरला रिप्रेझेंट करतो युट्यूब वरती. विनंती आहे यायचं इकडे. मॅच थांबवण्यात गेलं 1 मिनिट. 12वा खेळाडू यायचा इकडे. पाठीमागचं नाव काय? यश. नॉन स्ट्राईकला यश, स्ट्राईकला लाड. बघूया आपल्या टीमसाठी दोघं यश प्राप्त करतायत का. पहिला चेंडू घेऊन येत आहे रिओ उर्फ, मी तर त्याला हार्दिक पांड्या बोलेन कारण की तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स करतो. रिओ एकदंत बॉयज यांच्याकडून. नॉन स्ट्रायकर यश, लाड. पहिला चेंडू लेफ्ट हँड बॅट्समन आणि एक अवंतावरचा प्रयत्न, पण टॅप शॉट. एक पहिला चेंडू, पहिली धाव समाधान बॉयज साठी. स्टेटला एक उत्कृष्टाचा क्षितिज चषक 2025 लाड. दुसरा चेंडू रिओ घेऊन येत आहे उर्फ सूरज. नो चेंडू आणि एक धाव. फसवलाय लाड, याला फसवलाय. ज्याप्रमाणे दिवसात सूरज मावळतो, पण इकडे सूरज चमकतोय दहिसरच्या नगरीमध्ये. वाईट कृपया नो बॉल आहे आणि 9 वर आउट म्हणजे एक बॉल काउंट. थोडस नुकसान मध्ये चाललंय समाधान बॉयज. देवा. क्षितिज चषक 2025 भव्य दिव्य अशी अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा. क्षितिज चषक 2025 आयोजक विराट इलेव्हन. भव्य दिव्य अशी अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा. आयोजक श्री मंगेश भाऊ पांगारे यांच्या वतीने
त्यांच्या संकल्पनेतून उभी राहिलेली ही स्पर्धा प्रेक्षकांसाठी प्रथम पारितोषिक रोख रक्कम 40,000, द्वितीय पारितोषिक 30,000 आणि तृतीय पारितोषिक 15,000 आणि आकर्षक अशी चमचमाती ट्रॉफी तुम्ही बघू शकता राईट साईडला. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच टी शर्ट सन्मान चिन्ह अशी भरघोस पारितोषिक या स्पर्धेसाठी. क्षितिज चषक 2025 मंगेश भाऊ पांगारे यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. काही कमी पडलं तर तिथे मी उभा आहे असं त्यांनी आधीच सांगितलं आहे. बिंदास कार्यक्रम करायचा आणि स्पर्धा सक्सेसफुल करून दाखवायची हाच त्यांचा एक विचार होता. त्यांच्या विचारावर आम्ही पाऊल ठेवत हे काम सुरू आहे. सगळ्या आयोजकांचा धन्यवाद, दैसरमधील सगळ्या प्रेक्षकांचं, खेळाडूंचं धन्यवाद. जेडी ओव्हर टू यू. रिओ 3 चेंडू 3 धावा. एक फसवा चेंडू रिओ यांच्याकडून, सूरज यांच्याकडून आणि उत्कृष्ट असा यष्टीरक्षक गिरी यांच्याकडून. गिरी सुद्धा एक अनुभवी असे यष्टीरक्षक आहेत, उत्कृष्ट यष्टीरक्षक करतात. किपर आहेत ते. 5वा चेंडू आणि काकारी तसा ड्राईव्ह शॉट सुपला. देवा यांनी जर 3 चेंडू 3 चौकार अनिकेत यांच्याकडून 200 रुपयाचं रोख पारितोषिक मिळणार आहे. 1 चौका तर आलेला आहे. कृपया विनंती आहे, मोठं चषक आहे, विनंती आहे बाजूला कोणी खेळू नका, ग्राउंड मध्ये बॉल येऊ नका, वेळ वाया घालू नका प्लीज, विनंती आहे. आणि मोठं चषक तसा मोठ्या मनाचा माणूस लागतो, तसा मोठ्या मनाचा माणूस म्हणजे मंगेश भाऊ. मंगेश कोण बोलत ते सगळे भाऊच बोलतात, कारण तो भावासारखा मोठ्या भावाला उभा असतो सर्वांच्या पाठीशी, असा आपला मंगेश भाऊ. रिओ थोडीशी फिल्डिंग चेंज होताना चौकाराला मध्ये फिल्डिंग चेंज झाली आहे. मेंढे शेवटचा चेंडू आणि रनआउटचा चान्स आहे. ओ डायरेक्ट हिट, टच अँड गो, पण तसं काही झालं नाही. एक चोरटी धाव. देवा नावाप्रमाणे देवा, देवा आपल्या टीमला वाचवणे, देवाकडे धाव करायला गेलं तसं देवा आहे. 1 ओव्हर समाप्त, 8 धावा. 3 चेंडू 3 चौकार. किशोर गायकवाड यांना 500 रुपयाचं रोख रक्कम देवासाठी. आणि खरंच मुनाफ एक त्यांचा कर्णधार, एकदंत 11चा आणि उत्कृष्ट असा गोलंदाज, लेग स्पिन ऑफ स्पिन ब्रेक असा टाकणारा गोलंदाज मुनाफ सामना करेल देवा. सर्व आयोजक स्पॉन्सर्स यांचं खरंच धन्यवाद. अशी मोठी टुर्नामेंट तुमच्यामुळे शक्य होऊ शकते. ओ चौकार, खरं देवा धन्यवाद. चौकार देवा आणि उत्कृष्ट चौकार. मी म्हटले तारीफ केली पण देवा यांची पण खरंच तारीफ. पुढे येऊन ऑफ साइडला चौकार करकरीत देवा. मुनाफ नक्कीच कमबॅक करेल. तसंच आपला देवा 3 चौकार 3 500 रुपयाचं रोख रक्कम आहे गायकवाड यांच्याकडून. बघूया 2 चेंडूवर 2 चौकार मारतोय का. तसेच उद्या रखरखत्या उन्हात सुद्धा सामने होणार आहेत. दहिसरमधील सगळ्यात भव्य दिव्य असं चषक आहे, त्यामुळे खेळाडूंनी पण तसा प्रतिसाद दिलेला आहे. उद्या सकाळपासून टुर्नामेंट आहेत. हो म्हटल्याप्रमाणे कमबॅक केलंय. तसे उद्या सामने एवढ्या 45 डिग्रीमध्ये सामने होणार आहेत उद्याचे. साईनाथ 11 सगळ्यात जुना संघ उद्या पण बघायला भेटणार आहे. सर्वांना विनंती आहे प्रेक्षकांना उद्या पण या मॅचचा आनंद घ्या. उद्या सकाळी 11 वाजता. आणि पुन्हा एक वाईट चेंडू आणि अवंतर धाव. गिरी यांचं थोडासा नजरहाटी दुर्घटना घटी, थोडासा आळशीपणा झाला आणि एक चोरटी धाव देवा यांच्याकडून. 2 चेंडू 14 धावा. मॅच हळूहळू रंगतदार होणार आहे. प्रेक्षकांना विनंती आहे 50 रनचा टार्गेट असले तरी पण रन चेस होऊ शकतात. क्रिकेटमध्ये काही कधी होऊ शकतं.
अनिश्चित का खेळ क्रिकेट. बघूया क्रिकेट मध्ये काय होतंय आता. यश आणि डायरेक्ट हिट थोडस डाऊटफुल असताना आउट. देवा त्यांचा उत्कृष्ट फलंदाज आउट. समाधान इलेव्हनचा स्वतःच्या बॉलिंगवर स्वतः एक रनआउट घ्यायचा. क्षितिज चषक. कम ऑन. आणि कॅप्टन कर्णधार समाधान इलेव्हन. बघूया कॅप्टन समोर देखील कॅप्टन मुनाफ. 3 चेंडू 14 धावा. मुनाफ कमबॅक करताना एक उत्कृष्ट असा रनआउट घेऊन आपल्या टीमला कमबॅक करताना. ऑफ स्पिन आम्ही म्हटल्याप्रमाणे दोन्ही टाकतो. लेग स्पिन ऑफ स्पिन आणि बॉल आतमध्ये आलाय. उत्कृष्ट असा चेंडू. समाधानला काही कळलंच नाही. पुन्हा एक अवंतर धाव. एक उत्कृष्ट चेंडू एक अवंतर धाव. 4 चेंडू 15 धावा. करकरीत चौकार आणि मामाकडून गचाल शतक. चौकार. समाधान कॅप्टन कर्णधार आपल्या टीम साठी झडताना लढताना. समाधान कमॉन. आणि असं मी म्हटलं रंगतदार सामना. 19 धावा. 5 चेंडू 19 धावा. रंगतदार मॅच होणार. रंगतदार सामने होणार कारण की आयोजन क्षितिज ग्रुपचं आहे आणि खरंच आयोजन विराट इलेव्हनचं आहे तर सामने तर रंगतदार होणारच. रात्र किती होऊ द्या पण आपलाच होणार आहे. आज आनंद आपलाच आहे. विजयी सुद्धा आपलाच आहे. भाऊंबद्दल थोडं सांगायचं म्हणलं तर क्षितिज चषक नावाप्रमाणे क्षितिज तसे भाऊ पण मोठ्या मनाचे क्षितिजा सारखे आमच्या पाठीशी उभे असतात. जसा त्यांचा भाऊ म्हणला विश्वनाथ म्हटला की भाऊ नेहमी पाठीशी असतो. खरंच पाठीशी असतो तर मोठा भाऊ तसा आमचा मंगेश भाऊ. शेवटचा चेंडू. पुन्हा एक अतिरिक्त धाव. पंचाने वाईट चेंडू. धाव संख्येत वाढ. धाव संख्या 20. पुन्हा एक अवंतर धाव आणि खरंच उत्कृष्ट असं यष्टीरक्षक गिरी यांच्याकडून एक अवंतर धाव वाचवली. एक एक्स्ट्रा गेली असती. यश आणि थोडं डिस्कस करताना समाधान. आणि खरंच स्पॉन्सरचं पण धन्यवाद जे आज स्पॉन्सर आहेत. मोठी टुर्नामेंट मोठ्या मनाची लोक लागतात तसेच आमच्या पाठीशी असलेले स्पॉन्सर धन्यवाद. खरंच ज्या दहिसर नगरीत होणारी टुर्नामेंट खरंच योग्य अशी आयोजन नियोजन करणारी टुर्नामेंट. धन्यवाद विराट इलेव्हन. आणि उद्या आणि उद्या रसिकांना उद्या खेळाडू रसिकांना विनंती आहे उद्याचे सामने चुकवू नका कारण की उद्या विराट इलेव्हन आहे. याच ग्राउंडवरती चॅम्पियन ट्रॉफी दिवशी जिंकलेली चॅम्पियन टीम म्हणजे विराट इलेव्हन. आत्ताच नुकतं झालेलं मागच्या 2 हप्त्यामध्ये झालेले टुर्नामेंट भगवा चषकचे भगवाधारी असे विराट इलेव्हन. आणि खरंच उत्कृष्ट असं त्यांनी जिंकलेला सामना होते. मागचे रंगतदार मॅचेस झाल्या होत्या आणि त्यांचा मग उद्या सामना आहे. बघायला कोणी विसरू नका. लाईव्ह बघा. इथे येऊन बघा. खरंच धन्यवाद. रोको म्हणजे विराट कोहली आणि जे विराट नावाप्रमाणे विराट असे खेळलेले विराट आयोजन पण केले. आणि रणजित थोडस बड़े बड़े शहरों में छोटी छोटी सी बातें हो जाती है. चलो मैच कंटिन्यू करो. आणि बघा तत्पर असं नियोजन आहे आयोजन आहे विराट इलेव्हनचं. लगेच एका मिनिटात लाईट सुरू होणार आहे. सामना थांबवायचा नाही. आपण मॅच खेळत राहायचंय. मॅच बघत राहायचंय. सगळ्यांनी आनंद घ्यायचा आनंद द्यायचा आहे. अशा मॅचेस सुरू आहेत.
गौरवकडून यशसाठी 500 रुपयाची रोख रक्कम, 3 चौके 500 रुपये. आणि रणजित पुत्र आहे रणजित, बघूया आणि बघूया पंचांचा निर्णय काय असतोय. आउट रणजित उर्फ भैया, आवडता खेळाडू माझा. आणि खरंच एक मस्त असा बॉल, चकवा बॉल, यशला काही यश आलं नाही आणि आउट. आणि उद्या होणारा सामना साईनाथ 11चे पण सामने आहेत. तसं त्यांचा एक अनुभवी खेळाडू सत्तू याचं आगमन झालं इथे, तुम्हाला तो उद्या खेळताना पाहायला मिळेल. सत्तू, अशोक, रणजित पुन्हा दुसरा चेंडू घेऊन येताना ओ थोडा चेंडू कळला नाही. आणि त्यांची थोडेसे बॅकअपला उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक चेंडू 22 सॉरी दोन चेंडू 22 धावा. दहा चेंडू 28 धावा. अशक्य काही नाही क्रिकेटमध्ये, काही होऊ शकतं. समाधान उर्फ स्वतः कॅप्टन स्वीप मारण्याचा प्रयत्न फसलाय आणि खरंच कमबॅक. टाळ्या झाल्या पाहिजे रणजीसाठी. 3 चेंडू, तिन्ही चेंडू कोणाला कळले नाही असे चेंडू एक दंत 11 कडून. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. विशाल, आणि विशाल काय अशी फिल्डिंग केली. आपल्या टीमचे 4 रन थांबवले. महेश मया, अरे आमचा उर्फ मया. आणि पुन्हा एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण रिओ यांच्याकडून. 5 चेंडू 24 धावा. उत्कृष्ट असं षटक. फक्त 1 चेक. समाधान आपल्या टीमचं झगडताना, कॅप्टन कर्णधार आपल्या टीमसाठी मेहनत करताना समाधान बॅटिंग करतोय. आणि पुन्हा एक ऑफला माझा लेगला गेलाय. 25 धावा. खरंच रणजीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. फक्त 6 चेंडू 4 धावा. अशा या ग्राउंड मध्ये जे बॅटिंग स्पीच आहे तिकडे स्कोर जास्त होतो. अशा उत्कृष्ट अशी गोलंदाजी रणजित याची. फक्त 4 धावा. 6 चेंडू 25 धावा. 7 चेंडू 25 धावा. अशक्य काही नाही. समाधान करू शकतो. आपल्या टीमसाठी प्रयत्न होऊ शकतात, जिंकू शकतो. मॅच मध्ये काही होऊ शकतं कधी. बघूया रवी. एक रफ्तार वाला बॉल होता. शोएब अख्तरचा रफ्तार बॉल रवी यांच्याकडून. एक अवांतर धाव. 6 चेंडू 24 धावा. 6 चेंडूवर 4 चौकाराची गरज आहे आणि खरं हे गळू शकतं, काही होऊ शकतं मॅच मध्ये. बघूया 6 चेंडू 24 धावा. प्रत्येक चेंडूवर चौकार. समाधान. पुन्हा एक थोडा प्रयत्न कळला, बॉल कळलाच नाही असं आहे. रवी यांचा कमबॅक. पायातला चेंडू. एक आणि पंचांचा निर्णय 9 आणि 1. 9ला रनआउट म्हणजे एक बॉल काउंट. पुढील सामना तयार राहायचंय पुढील सामन्यासाठी. वाघदेवी बॉयज विथ मोऱ्या बॉयज. 2 चेंडू 28 धावा. मुना आपल्या छोट्याशा कोलंदाला सांगताना थोडं समाधानच आहे. रोहन नॉन स्ट्राईकला आहे. रोहन उत्कृष्ट असा चेंडू. पंचांचा उत्कृष्ट नजर तेज. गरुडाहून झेप असतात त्याची नजर आहे. मेंडिस यांची पंच. उत्कृष्ट पंच मेंडिस. समाधान शेवटपर्यंत टीम लढी झाली पण काही समाधान करू शकले आपल्या टीमसाठी. समाधान कसा परफॉर्मन्स नाही देऊ शकले तरी पण धन्यवाद. पुढील बॅट्समन
क्षितिज चषक 2025 सर्व मान्यवरांचे खेळाडूंचे तसेच रसिक प्रेक्षकांचे खरंच धन्यवाद हार्दिक स्वागत. दोन चेंडू 22 धावा. बघूया अशक्य असं टोटल आहे. बघूया होतंय का. आणि पुढील मॅच पण एकदम हाय व्होल्टेज मॅच आहे. वाघदेवी विरुद्ध मोर्या बॉय दहीसर मधले दोन्ही असे नामांकित. पुन्हा एक अवंतर धाव रवी यांची. दोन चेंडूसाठी अवंतर धाव. आपले मित्र सूरज जाधव यांचं हार्दिक स्वागत. हो आणि बॉल काही कळत नाहीये. शोएब अख्तर 150च्या स्पीड टाकले. गोलंदाजी चालू इथे. खेळाडूंना काही समजतच नाही. शेवटचा चेंडू आणि एकतर्फी विजय आहे. आणि उत्कृष्ट असं खेळ संपलेला आहे. एकदंत सूरज मॅन ऑफ द मॅच. सूरज यांना विनंती आहे माईकची संपर्काचा टेस्टवर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच सूरज. ऑलराऊंडर परफॉर्मन्स हार्दिक पांड्या परफॉर्मन्स. आणि समाधान 11ला खरंच धन्यवाद तुम्ही इथे आल्याबद्दल. तुम्ही सहभाग घेतल्याबद्दल तुम्हाला एक सन्मान चिन्ह देण्यात येईल. समाधान टीमचे कर्णधार. हॅलो सामनावीर सूरज आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे. सूरजने स्टेजवर यायचं आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणारा सूरज. हॅलो